काय? म्हणजे मला काय कळत नाही तुम्ही कोणत्या बाजूने आहेत. भीष्माचार्यांना राग आला. त्यांनी म्हटलं मी आता प्रतिज्ञा करतो उद्या संध्याकाळपर्यंत निष्पांडव पृथ्वी करणार. भीष्माचार्य जसं बोलतात तसं होतं. ठरलं. कोणाला माहिती नाही. पांडव सुस्त झोपले होते. फक्त देवाला माहिती होतं. आणि द्रौपदीला 2 वाजता उठवलं. द्रौपदी उठ म्हणे का तू जर झोपली उद्या संध्याकाळपर्यंत तुझे 5ही पती मरतील, तुझं कुंकू पुसलं जाईल. म्हणजे कसं काय? भीष्माचार्यांची प्रतिज्ञा निष्पांडव पृथ्वी करणार. पण मग आता काय करायचं? आपण त्यांच्या शिबिरमध्ये जाऊ. ते 3:30ला उठतात, ध्यान करतात, झोपत नाहीत. तिथं गेल्यावर घोंगट पुढे घे, चेहरा दाखवू नको, बोलू नको, तुझा आवाज पण ओळखतात. तिथं गेल्यावर फक्त पाया पड, हातातल्या बांगड्या वाजव, तुला ते आशीर्वाद देतील. ठरलं. 3:30 वाजता भीष्माचार्य ध्यान करत होते. द्रौपदी गेली, साडीचा घोंगट पुढे घेतला, हातातल्या बांगड्या वाजवल्या, पाया पडली. भीष्माचार्यांना असं वाटलं कोणीतरी बाई पाया पडायला आली. त्यांनी डोळे न उघडता आशीर्वाद देऊन टाकला. सौभाग्यवती भाव असं म्हटलं. द्रौपदीने साडीचा पदर वर घेतला आणि पहिला प्रश्न केला, महाराज मला एक सांगा, हे खरं का ते खरं? म्हणे तू कोण आहे? म्हणे मी द्रौपदी आहे. मग एवढ्या पाठी तुला कोणी आणलं? म्हणे एक सालदार आलेला आहे सोबत. कोण होता तो? ऐसा भक्तीशी बोलला निस कामे करू लागला. कोण आहे मला दाखव. बाहेर आलं तर भगवान श्रीकृष्ण. द्रौपदी म्हणे ते जाऊ द्या, मला हे सांगा, हे खरं का ते खरं? काय खरं? महाराज संध्याकाळची प्रतिज्ञा आहे तुमची, निष्पांडव पृथ्वी करणार. एका मिनिटापूर्वी आशीर्वाद दिलाय तुम्ही, सौभाग्यवती भव. मग हे खरं का ते खरं? भीष्माचार्य म्हणतात द्रौपदी खरं सांगू का? ज्या अर्थी एवढ्या पहाटे तुला इथपर्यंत घेऊन आला, ज्या अर्थी द्वारकेचा राणा पांडव वगैरे ज्या अर्थी मागे पुढे उभा राय सांभाळित, एवढा जो तुमच्या ध्यानात मनात जर आहे तर मला असं वाटतं त्याच्यापेक्षा हेच खरं. पण मला एक सांगा, भीष्माचार्यांची इच्छा होती का आशीर्वाद द्यायची? अजिबात नव्हती. जर इच्छा राहिलीच तुम्ही प्रतिज्ञा केली नसती. इच्छा असो का नसो, देव ज्यांच्या ध्यानात मनात आहे साधूचा आशीर्वाद त्यांनाच जाणार. आशीर्वाद तया जाती आवडी चित्ती देवाची. महाराज समजा आशीर्वाद भेटला त्याचा काही फायदा आहे का? आहे मोठा फायदा. अभंग असे दुसऱ्या चरणामध्ये.